अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. रथसप्तमी 25 जानेवारी रोजी आलेली आहे. रथसप्तमी रथसप्तमी ही सूर्यदेवताची उपासना करणारा किंवा सूर्यदेवताला समर्पित आहे. रथसप्तमी दिवशी आपण सर्वजण सूर्याची उपासना आराधना करत असतो. त्याच पद्धतीने काही प्रभावी उपाय देखील आपल्याला या दिवशी करायचे असतात. भरपूर महिलांना या दिवशी काही पूजा अर्चना करता आली नाही किंवा त्यांना शक्य नाही आहे, त्या बिझी आहेत, बिझी शेड्यूल आहे, काहीच करणं शक्य नाही. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे 5 मिनिटात आपण असा कोणता प्रभावी उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे अडचणी संकट येत आहेत. त्याच पद्धतीने नोकरीमध्ये बघा, आपल्या कुंडलीतील जो सूर्यग्रह आहे तो कमकुवत असतो त्यावेळेस आपल्याला नोकरीमध्ये भरपूर अडचणी येतात. आपल्या जे आपण कार्य करायला जातो ते कधीच सफल होत नाही, त्याच्यामध्ये यश मिळत नाही. आणि ज्याच्या कुंडलीतील सूर्यग्रह खूप स्ट्रॉंग असतो त्याला कधी देखील नोकरीमध्ये अडचणी वगैरे येत नाही. तुम्हाला देखील जाणवलं असेल. तर आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह जर मजबूत करून घ्यायचा असेल, आपल्याला जर आपली उत्तरोत्तर प्रगती करून घ्यायची असेल तर आपल्याला सूर्यदेवताची आराधना उपासना करायलाच हवी. बघा, आपल्याला आवर्जून रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला काहीच करणं शक्य नाही तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य हे तांब्याचा तांब्या घ्या, तांब्याच्या तांब्यातून तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देताना तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी टाकायचं आहे, हळदी कुंकू आणि तुम्हाला थोडीशी पांढरी तीळ आणि एक फूल टाकायचं आहे आणि तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य कधी द्यावं? 11-12 वाजेपर्यंत अजिबात चुकून देखील ही चूक करायची नाही. 11-12 वाजेपर्यंत एवढा वेळ आपल्याला करायचाच नाहीये. सकाळी ज्यावेळेस कोवळं ऊन पडतं त्यावेळेसच तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला मी ही माहिती सांगितली आहे. त्याच पद्धतीने सेवा काय करायच्या तर बघा, आपल्याला आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करायचे आहे. सूर्यदेवताचं जे आदित्य हृदय स्तोत्र आहे त्याचे पठण करायचे आहे. नाही पठण करणं शक्य तर तुम्ही श्रवण देखील करू शकता. त्याच पद्धतीने बघा, सूर्याला अर्घ्य देताना ओम गृहिणी सूर्याय नमः, ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा तुम्हाला आवर्जून जप करायचा आहे. त्याच पद्धतीने आपण बघा, अजून वेगळ्या पद्धतीने आपण अजून काय करू शकतो. भरपूर लोकांनी तुम्ही देखील बघत असाल की आंघोळीला गेल्यानंतर बाथरूममध्ये सूर्याला अर्घ्य देतात. अत्यंत चुकीची पद्धत ज्यामुळे तुम्हालाच दोष लागतो. तुमच्याच कुंडलीतील सूर्यग्रह कमकुवत होत असतो अशा आपल्या छोट्या छोट्या चुकांमुळे. कारण बघा, आंघोळ केली की जिकडून आपली पूर्व दिशा उगवते, सूर्यदेव होतो त्या दिशेला उभं राहायचं, लगेच तिथल्या तिथे सूर्यदेवताला अर्घ्य अर्पण करायचं. बाथरूममध्येच ते पाणी सांडपाणी आहे, एक तर ते पाणी सांडपाण्यामध्ये जाणार आहे आणि आपली ही चुकीची पद्धत अत्यंत चुकीची आहे. त्यामुळे आपल्या घराच्या बाहेर येऊन सूर्यदेवताचं दर्शन घेऊन सूर्याला अर्घ्य देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या गच्चीवरून देताय तर खाली पाणी पडत असेल तर त्याच्यावरती कोणाचा पाय पडणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. आणि जर तुम्ही पाय वाटेवरती जर तुम्ही सूर्याला अर्घ्य देत असाल तर एखादं खाली भांडं ठेवा, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी पडेल आणि ते पाणी तुम्हाला तुळ सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. बघा, त्याच पद्धतीने जर तुम्ही आपल्या घरामध्ये आपल्या देवघरासमोर एक तांब्यामध्ये पाणी घ्या. नुसतं पाणी जरी घेतलं, जल घ्यायचं आणि ते घरासमोर आपल्याला तो तांब्या ठेवून द्यायचा आहे. त्याला हात वगैरे लावायचं नाही. एक माळ तुम्हाला गायत्री मंत्राची घ्यायची आहे. संपूर्ण एक माळ 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. जप झाल्यानंतर जप करताना तांब्याला स्पर्श करायचा नाही, पाण्याला स्पर्श करायचा नाहीये. तुम्हाला फक्त तांब्या देवघरासमोर ठेवायचा आहे आणि तुम्हाला जप करायचा आहे. जप झाला तुमचा की नंतर तुम्हाला ते पाणी घेऊन बाहेर जायचं आहे. सूर्यदेवताला त्याच्यातील अर्ध जल सूर्यदेवताला ओम गृहिणी सूर्याय नमः म्हणून तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. आणि राहिलेला अर्ध जल आहे ते तुम्ही स्वतः ग्रहण करा किंवा तुमच्या घरातील तुमचे मिस्टर, तुमची मुलं बाळ, तुमचे सासू सासरे, घरातील प्रत्येक व्यक्तीला तीर्थरूप म्हणून तुम्ही ते प्रसाद म्हणून एक प्रकारे ग्रहण करायला थोडं सगळ्यांनी पाणी द्यायचं आहे आणि ते पाणी सगळं संपवायचं आहे. अर्ध पाणी सूर्यदेवताला अर्पण करायचं आहे आणि अर्ध राहिलेलं पाणी तुम्ही स्वतः ग्रहण करायचं आहे. यामुळे आपल्या कुंडलीतील जो काही दोष असतो तो देखील निघून जाण्यास मदत होते. त्याच पद्धतीने नोकरीमध्ये काही अडचणी असतील तर त्या अडचणी देखील दूर होतात. जर तुमच्या मुलाच्या बाबतीत किंवा मुलीच्या बाबतीत नोकरीमध्ये अडचणी येत असतील असं वाटत असेल तर त्यांना स्वतःही सेवा करायला सांगा. माझा मुलगा गावी आहे, मग माझ्या मुलासाठी मी ही सेवा करू का, मुलीसाठी ही सेवा करू का? नाही, त्यांनी स्वतःसाठी अवघे 5 सेकंद किंवा 5 मिनिटं देखील लागत नाहीत. 5 सेकंदाचं काम आहे. तुम्हाला फक्त 11 वेळा ओम गृहिणी सूर्याय नमः म्हणून सकाळी त्यांच्यासाठी स्वतःसाठी ते वेळ काढू शकतात ना. 40 दिवसांची ही सेवा आहे. 40 दिवस तुम्हाला न चुकता रोज सूर्यदेवताला अर्घ्य द्यायला शिका. ज्यावेळेस ते मनापासून हे काम करतील त्यांच्या नोकरीमध्ये संपूर्ण बाधा नक्कीच 100% दूर होणार आहे. त्यामुळे आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला सांगा की 40 दिवस तू मी सांगते म्हणून एकदा तुम्ही सूर्यदेवताला सकाळी सूर्योदय झाल्यानंतर सूर्यदेवताला अर्घ्य दे.
बघा, एवढंच काम करायचं आहे आपल्याला, दुसरं काही देखील करायचं नाही आहे. आपल्या मुलांनी एवढं जरी केलं तर त्यांच्या नोकरीमध्ये ज्या काही अडचणी अडथळे येतात ते देखील दूर होणार आहेत. रथसप्तमीच्या दिवशी कोणाशी कटू बोलायचं नाही आहे. जर तुम्हाला शक्य झाले तर आवर्जून पूजा मांडणी, मी काल जशी सांगितले त्याच पद्धतीने पूजा मांडणी करा, दूध उतू घालवा. नाही शक्य, काही शक्य नाही तर जे आज सांगितलं ते आवर्जून करायचं आहे तुम्हाला. अशा पद्धतीने रथसप्तमीच्या दिवशी चुकून ही आपल्याला चुका देखील करायच्या नाही आहेत आणि काही शक्य नसेल तर ही एक छोटासा उपाय किंवा ही छोटीशी एक सेवा तुम्हाला करायला अजिबात विसरायचं नाही आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.